कडे यायला निघालो तर भरदा वेगात सायकलवरून एक जण आला आणि माझी ही काढून घेऊन गेला. हो, काय काढून गेला प्रोफेसर माझी ही बाळटक्के? टोपी काढून घेऊन गेला, हॅट काढून घेऊन गेला. आणि तुम्हाला सांगतो माझी हॅट काढून घेऊन गेला. आता तुम्हाला जे काय सांगायचं ना ते मी थोडक्यात सांगूनच टाक. बर सांग. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे हे किती वेळा होते ना आता? हो गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅडम. आले. या तुमचीच वाट बघत होतो. माझी? हो, आणि ही हॅट हो तुमचीच आहे. हा बघितल्या मला कळलं की जगप्रसिद्ध हॅट प्रोफेसर बाळटक्क्यांचीच. आणि लोक तुम्हाला काय म्हणतात माहितीये का? ही हॅट तर म्हणतातच, पण तुमचा घोडा पण प्रसिद्ध आहे म्हणतात. घोडा? व्हॉट डू यू मीन घोडा? तुमची सायकल सर, त्याची घंटा सोडून सगळे अवयव वाचतात. तुम्ही खरं सांगतोय, विद्यार्थी म्हणतात म्हणून सांगतोय. तुम्ही जेव्हा त्या सायकलीवरनं म्हणजे घोड्यावरनं राजासारखे जाता तेव्हा लोक म्हणतात, हे बघा आमच्या कॉलेजचे टोपाजी महाराज चालले. टोपाजी महाराज म्हणतात? अहो पोटाजी महाराज पण म्हणतात. पण सर तुम्हाला सांगू का, तुम्ही जेव्हा जाता ना काय रुबाबदार दिसता. बरं, तुम्ही काय ही करता काय, माझी चेष्टा करता काय? बरं, ही हॅट तुम्हाला मिळाली कुठं? ती अशी पडली होती सायकलच्या बाजूला. मी सायकल पण उचलणार होतो, पण नाही उचलू शकलो. का? अहो त्याच्यात हवाच नव्हती दोन्ही चाकात. सायकल मधला वारा गेला होता? हो वारा गेला होता. म्हणजे? आणि तो शेवटी वाराच ना, कुठे आणि कसा. बरं, समजलं. तुम्ही फार आगाऊ बोलता. बट आय नो ऑल युअर ट्रिक्स. देशपांडे बाई, पाहिलं किती आगाऊ कार्टी आहेत ते. तर मी तुम्हाला काय सांगत होतो की मला काय वाटतं की आता आपलं काय इथं हे होईल असं मला वाटत नाही. बोलणं तर मी निघतो. सायकल आणि डोकं दोन्ही पंक्चर आहे. मगाशी प्रोफेसर बाळटक्के बरोबर बोलत होते. हा, तुम्ही फार आगाऊ आहात. ह्यात आगाऊपणा कसला? अहो तुम्हाला प्रोफेसर बाळटक्क्यांसारखे एक विनोदी प्राध्यापक शोधून सुद्धा सापडणार नाही. पण मी तुम्हाला म्हणतोय म्हणून नाहीये, विद्यार्थी लोक म्हणतात म्हणून मी रिपीट करतोय. हा, तेच म्हणलं, हा मुद्दा राहिला होता आपला. हा. विद्यार्थी कसले? पिसाळलेली कुत्रीच ती, त्यांचं काय एवढं मनावर घ्यायचंय? नाही, मुलं पिसाळलेली नाही, मुलं चांगलीच आहेत. पिसाळतो आपण त्यांना. दिवस सुरू होतो प्राध्यापक बाळटक्के यांच्या तासानी. ह ची 12 खडी, याच्यात हा, त्याच्यात ती, याच्यात तो. परवाचा एक संदर्भ सांगतो तुम्हाला. भाऊबंदकी शिकवत होते, त्यात एक संदर्भ आला आनंदीबाई यांचा. तुम्हाला वाचूनच दाखवतो काय ते म्हणाले ते, आणि तुम्ही मला सांगा ह्याच्यातनं काय अर्थ लावायचा. ते म्हणाले, आनंदीबाईंच्या ह्याच्यात हा होता म्हणून ह्याची ही नसताना ह्याचा हा केला. आता ह्या एका आनंदीबाई शब्दाने काय अर्थ लावायचा तुम्ही सांगा मला. अहो मीनाताई, तुम्ही तर भूमिकेतच शिरला. आपण नाटकची प्रॅक्टिस करत होतो. या बाहेर या. खरंच पण मजा आली ना? मजा आली. खरंच मजा आली. पण तुम्हाला खरं सांगू का, त्या तालमी वगैरे मला नाही जमायचं. अहो पहाटे उठावं लागतं मला. त्यापेक्षा आपण गेल्या वर्षीचा कार्यक्रम करूया का? सर्वांना आवडला होता. जबरदस्त आयडिया आहे. वेळ पण वाचेल त्या टाळी. मग मागच्या वर्षी आपण जो केला होता संस्कृत व्हॉइस ओव्हर, किती जन आसन. अरे किती नाही, कती 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 जना आसन.
बहुजन असता केवलम द्वौ सुकरपुत्रः. बर गब्बर पुरे झाला सस्पेन्स. या आता स्टेजवर. गेल्या वर्षी आम्ही संस्कृत व्हॉइसवर असा एक कार्यक्रम केला होता. यावर्षीची आमची टीम आहे. मी प्रसाद डफळापूरकर, अनघा डफळापूरकर, विवेक साधले, मधुरंग आपटे आणि आकाशवाणी मिलिंद बटकुंद्री आणि सुद्धा लिंगायत.